हरि ओम शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिवीर्यानगम्यं वन्दे विष्णु भवभयहरं सर्वलोकैकनाथं गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। मनोजवं मारुतुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमता वरिष्ठं वातात्मजं वानरयुतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। तीन श्रेयसात तया माझे दंडवत काके डोळी पुढे श्वान नित्य जानवीचे स्नान माता शोभे जटाभार अंगी विभूती सुंदरा शंख चक्र गदा हाती पायी खडावा गर्जती तुका म्हणे दिगंबर तया माझा नमस्कार। अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तेथे नाम तू ज्ञान राजा सुपात्र तया कविता घडे महापुण्य राशी साष्टांग नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वर पुंडलिकावतारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकार सीताकांत स्मरण जय जय राम महारुद्र हनुमान की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्तात्रेय महाराज की जय। श्री गणेशाय नमः श्री रामचंद्राय नमः। निशाने त्राटिल्या लवलाही ढोल टिमक्या बुमरे पाही गिडबिडी ती ठाईच्या ठाई विराणी पाही वाजते। काय झालेलं आहे या ठिकाणी कथा जी झालेली आहे ते प्रभू श्रीरामाच्या समोर या किष्किंधा नगरीचा जो राजा होता सुग्रीव, या सुग्रीवानं आपले सगळे सैन्यदळ बोलवलेलं आहे आणि सगळाची आणि रामाची या ठिकाणी भेट घालून दिलेली आहे। त्यावेळेस कितीतरी गजर होता, जो पताका होती तो पताकी लावलेली होती या राजामध्ये आणि त्या ठिकाणी जेवढे वानर आलेले होते त्यांचा सगळा सभा मंडप त्या ठिकाणी भरभरून असं सैन्य त्या ठिकाणी दिसू लागलेलं प्रभू श्रीरामाच्या समोर उभा आहे। काळा निरंकाळा शंख त्राटिला गुंगळा महागजर भूभेचा झाला अंगद झाला युवराजा। शंख वाजू लागले आहेत, गदा घेऊन नाचू लागलेले आहेत, काही ढोल वाजवू लागले आहेत, काही आपले पताका गरगर 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 असं आकाशामध्ये फिरवू लागले आहेत। जिकडं बघाव तिकडं वानर सैन्य दिसू लागले आहे, जिकडं पाहिल तिथपर्यंत ते दिसू लागलं आहे, जिथवर नजर जाईल तिथपर्यंत हे वानर सगळं सैन्य या ठिकाणी आलेलं असताना त्यांच्या सगळ्याच्या मधामध्ये युवराज जो झाला आहे तो अंगद असा त्या ठिकाणी सुशोभायमान उभा टाकलेला आहे। तडक फुटले कसरे ओढणे भिंडी माळाचे पागुरे पाखाईले रणतुरे भुबुकार गिरी गजरे। भुबुकार होऊ लागलाय, मोठमोठ्यानं गर्जना होऊ लागल्या, आरडू लागले आहेत, जय श्रीरामचे नारे देऊ लागले आहेत, कुणी नाचू लागलाय, कुणी उड्या मारू लागलाय, कुणी झाड उचलायचं ह्याच्या अंगावर टाकायचं, ते झाड उचलायचं त्याच्या अंगावर टाकायचं, असा नाना प्रकारचा खेळ हे सगळे वानर मिळून त्या ठिकाणी करू लागलेले आहे। पद्म महापद्मजाना शंख शब्दे असंख्य गणना अंगदाची वानर सेना अंगवना दाटुंगे। किती सैन्य होतं या सुग्रीवाचं? 1000 लाख कोटी 10 कोटी एवढं नाही म्हणले, पद्म आणि दशस्त्र पद्म एवढं वानर सैन्य त्या ठिकाणी जमा झालेलं होतं। जिकडं बघत तिकडं वानर दिसू लागले, जिकडं बघत तिकडं रथ दिसू लागलाय, असा प्रभू श्रीरामाच्या समोर सगळ्याची ओळख हा सुग्रीव या ठिकाणी करून देऊ लागला। वृक्ष वनवळले सुमानस माना श्वेतपीत केओ केतक वानर सेना शारदाल वृक्ष करदळी पाना ध्वजा संपूर्ण शोभते। झाडं उचलायचे, एकमेकाच्या अंगावर टाकायचे, फुलं उचलायचे, फुलं अंगावर टाकायचे, एकमेकाला माळा घालायच्या,
कुणी कपडे ओढायचे, कुणी कपडे फाडायचे, कुणी कपडे नवीन घालायचे, असा आनंद उत्सव या सगळ्या वानर सैनीचा त्या ठिकाणी चालला होता. आणि ध्वज पताका जी आहे या किष्किंधा नगरीची, हा एक जण घेऊन उभा टाकला होता आणि तो गरगर गरगर आकाशामध्ये फिरू लागलेला आहे. किशुंक फुलल्या रक्त अगस्ती वृक्षी सुमने श्वेत कांचन फुलले श्वेत पित तेने सैन्यात अति शोभा. आणखीन काय म्हणले, किती शोभायमान तिथं दिसू लागलाय. जेवढे काही आपल्यापाशी फुलं असतात त्या फुलाच्या माळा आणलेल्या आहेत, एकमेकावर फुलं घालून लागले आहेत. जसं आपल्या इकडं रंगपंचमीच्या वेळेस जसं पळसाचं झाड असतं आणि त्याचे फुलं पाहिल्याबरोबर कसं लक 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 ते फुलं दिसतात, तशाच प्रकारे ही सगळं सैन्य त्या ठिकाणी दिसू लागलंय. लक 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 जिकडं बघावं तिकडं वानर सैन्य असं तुंबळ एकमेकावरती उड्या मारू लागलेले, हर्षयुक्त झालेले, आनंदामध्ये ते गडबडा नाचू लागलेले आहे. ऐसा निज सैन्य संभार त्या माझी अंगद राजकुमार युवराज मनोहर श्वेत छत्र रत्नांक. आणखीन काय, एवढं सैन्य सगळं जमा आहे, त्याच्यामध्ये सगळ्यात उठून कोण दिसू लागला आहे तर हा युवराज म्हणजे अंगदाला युवराज पद दिलेलं होतं. तो त्या ठिकाणी सुशोभायमान दिसू लागलाय. सगळ्यात बलिष्ठ ताकदवान असा युवराज या ठिकाणी दिसू लागलाय. सगळे या युवराजाकडे आपला युवराज म्हणून गर्जना करू लागले त्या अंगदाच्या नावानं, आणि प्रभू श्रीरामाच्या नावानं सुद्धा गर्जना या ठिकाणी करू लागली आहे. कनक दंड युग चामरी आरुढला रथावरी ध्वजी मुक्ता फळे झालरी जे जे कार्य चालिला. कसा आहे म्हणतात, अंगद कसा उभा टाकलेला आहे, स्वतःचा रथ आहे, त्याच्या चामर दंड घेतलेला आहे, म्हणजे जी छत्री असते पांढरी शुभ्र, ती पण पांढरी शुभ्र छत्री या अंगदाच्या डोक्यावर आहे. निरनिराळ्या प्रकारचे त्याच्या अंगावर सोन्याचे अलंकाराचे दागदागिने आहेत. चांगल्या प्रकारे झरझरीत अशी भरझरीत अशी अंगभूषण दिलेली आहेत. असा असणारा अंगद त्या ठिकाणी सगळ्याच्या समोर उभा टाकलेला होता. त्यावेळेस जे सैन्य होतं, ही सैन्य अंगदाच्या नावानं गर्जना करू लागले, नाचू लागले आहेत, थैमान हे घालू लागलेले आहेत. तिथं ऐकार थैकार जयकार तळपत चमकत चमत्कार वृक्ष झेलिती अपार देती वानर किराने म्हणजे गर्जना देऊ लागलेत. हैकार थैकार धैकार मोठमोठ्यानं गर्जना देऊ लागलेत, मोठमोठ्यानं नाचू लागले आहेत, उड्या मारू लागले आहेत. एक जण इकडून मारायची तिकडे उडी, त्यानं झेलायचं, त्याला त्या वानराला उचलायचं, वानरच वरी फेकायचा. त्यावेळेस दुसरे तिकडले वानर जेवू लागले आहेत. काही झाडं उचलायचे, जसं आपण बॉल खेळतो तशा प्रकारे हे सगळे वानर त्या ठिकाणी खेळ खेळू लागलेले आहे. वानर विराती सावध शालताल शिळा युद्ध महावीर मद सानिध्यबद्ध दळभा. वानर कसे आहेत, एकदम सावध रीतीमध्ये आहेत. त्यांना माहिती आहे आता इथून पुढे काय करायचे आपल्याला, काय नाही. त्या जसं युद्ध आपण करतो, मग त्या युद्धाचा अगोदर तिथं कुस्ती खेळल्यासारखं दाखवावं लागतंय युद्ध नौका. तसं युद्ध त्या ठिकाणी एकमेकावर खेळू लागले. इकडून फेकायचं झाड त्याच्या अंगावर, मग त्याच्या अंगावर पडतंय का नाही पडत, त्यानं उचलायचं दुसऱ्याच्या अंगावर टाकायचं. काही दगड उचलून लागले तर दगड एकमेकाच्या अंगावर टाकला येतं, झेलायचे, पुन्हा ते परत टाकायचे, पुन्हा दुसऱ्यानं घ्यायचं आणि तिसरीकडे मोठा दगड टाकायचा. म्हणजे जसं प्रॅक्टिस आपण करता तशी प्रॅक्टिस, युद्धाची प्रॅक्टिस हे सगळे वानर तिथं करू लागलेले आहे. रथ लोटिले गडगडाट वानर सैन्याचा पैथाट वीर चालले उद्भट कडकडाट सैन्याचा चालू आहे. रथ कितीतरी प्रकारचे आहेत. आता एवढं सैन्य जसं पद्म सैन्य होतं, मग त्या सैन्याचे जे प्रधान होते त्या प्रधानाला रथ असतो, ते रथ असे कितीतरी रथ गडगड 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 करू लागले आहेत, फिरू लागले आहेत रथ, इकडून तिकडं तिकडून इकडं. गडगडाट सगळा खळखळाट या वानर लोकांमध्ये चालू आहे. ह्यानं इकडं जायचं, त्यानं तिकडं पळायचं, तो तिकडे गेला की लगेच तिसरा तिकडे जायचा. कुणी लपून युद्ध करायचा प्रयत्न करू लागलाय, कुणी लपून दगड मारू लागलाय, कुणी लपून दगड झेलू लागलाय, तसाच दगड तिसऱ्यावर टाकू लागलाय. असा खेळ या सगळ्या वानराचा या ठिकाणी चालू आहे. वाजंत्र्याचा पैनाद गंभीर वानरी केला भूकार दुर्धर सेनानी संभार अंगद वीर पयाला. दुर्धर सैन्य आहे, कितीतरी प्रकारचं सैन्य आहे. त्या सैन्याचा सगळ्याचा एकमेकाचा खेळ चालू आहे. एवढ्याच्या खेळामध्ये हा जो अंगद आहे तो अंगद पुढे आलेला आहे आणि आपल्या वानर सैन्याच्या पुढे येऊन अंगद काय करू लागलेला आहे. वाली बळे सबळ बळ अंगदाला समदळ वीर पुरुषार्थी प्रबळ दुर्धर मेळ युद्धाचा. कारता तिथं काय करायचंय, आता सीता शुद्धीला जायचंय.
शुद्धी करून यायचंय. सीतेचा शोध घेतल्याच्या नंतर पुन्हा काय करायचंय? रावण काय गपचिप सीता देणार आहे का? देणार नाही. त्याच्यासोबत युद्ध करायचे. त्यावेळेस आपण कोण बलाढ्य आहे, आपल्यामध्ये किती ताकद आहे, एकमेकाची ताकद त्या ठिकाणी ओळखायचं आहे. सगळं युद्ध जसं रावणासोबत तिथं खेळलं जाणार आहे तसं युद्ध हे सगळं वानर सैन्य आपापसात तिथं करू लागलं आहे. आणि त्याच्यामध्ये जसा वाळी बलाढ्य होता, ताकदवान होता, तसाच त्याचा मुलगा जो आहे अंगद, तो सुद्धा अतिशय बलशाली आहे. मग त्याचं काय सामर्थ्य आहे, तो काय करणार आहे आणि काय नाही, त्याची सुद्धा ख्याती आपल्याला पुढे ऐकायची आहे. असा असणारा अंगद सगळ्या सैन्याचा युवराज आहे. त्यामुळं सगळे जे प्रधान असतील त्या प्रधानाचा सगळ्यात मोठा कोण असतो? युवराज असतो. हा अंगद त्या ठिकाणी युवराज पद घेऊन सगळ्याच्या समोर येऊन उभा टाकलेला आहे. देखोणी अंगदाचा यावा, सुख झाले श्री राघवा, सुख सुग्रीवाच्या जीवा, सुख सर्वा सुरनरा. ज्यावेळेस या अंगदाला सगळ्यानं पाहिलं, म्हणजे प्रभू श्रीरामानं पाहिलं, सुग्रीवानं पाहिलं, अंगद आलेला आहे. अंगद आल्याबरोबर, अंगदाला पाहिल्याबरोबर सगळ्याच्या मनाला समाधान वाटलं, सुख वाटलं. अतिशय असा आनंद प्रभू श्रीरामाला आणि सुग्रीवाला सुद्धा अंगदाला पाहिल्याबरोबर झालेला आहे. अंगदे सांडुनिया रथा, श्रीराम चरणी ठेविला माथा, श्री रघुनाथही उल्हासता, होया लिंगिता अंगदासी. पुढून अंगद आलेला आहे. अंगद आल्यावर प्रभू श्रीरामाला, सुग्रीवाला आनंद वाटला त्यांच्या मनाला. त्यावेळेस आनंदानं अंगदानं आपला रथ सोडलेला आहे. प्रभू श्रीरामाला पाहिलेला आहे. पाहिल्याबरोबर रथाच्या खाली हा अंगद आला. प्रभू श्रीरामाच्या जवळ धावत धावत आलेला आहे. आणि आल्याबरोबर प्रभू श्रीरामाला साष्टांग दंडवट अंगदानं घातलेला आहे. त्यावेळेस प्रभू श्रीराम या अंगदाला उचलून घेतात, हात लावतात आणि आपल्या हृदयाजवळ धरतात. चिंबोनी अंगदाचे वदन, श्रीरामे दिले लिंगण, तेने त्यासी समाधान, सुख संपन्न श्रीरामे. बघा काय किमया आहे. अंगद कोण होता? प्रभू श्रीराम कोण होते? प्रभू श्रीरामाचा रामानं अंगदाच्या वडिलाचं काय केलेलं होतं, पण तरी पण अंगदानं ओळखलेलं होतं प्रभू श्रीराम कोण आहे. मान्य आहे, त्याच्या वडिलांना मारण्याचं काम कोण केलं? प्रभू श्रीरामानं केलं. पण तेवढं असून सुद्धा परब्रह्म हे प्रभू श्रीराम आहेत हे अंगदानं ओळखलेलं होतं. म्हणून लांबून आल्याबरोबर अंगदानं ज्यावेळेस प्रभू श्रीरामाला साष्टांग नमस्कार घातला, त्यावेळेस रामानं उचलून घेतलं, हृदयाशी लावलं. आणि जसं आपण एखाद्या लहान लेकराला उचलून घेऊन त्याचं जसं चुंबन घेता, तसं प्रभू श्रीरामानं त्याच्या मुखावर हात फिरवलेला आहे आणि प्रेमानं, मायेनं चुंबन या अंगदाचं घेतलेलं आहे. केले सुग्रीवासी नमन, सुग्रीवे दिल्या लिंगण, अंगदे सुग्रीवा समाधान, सुख संपन्न श्रीरामे. हॅलो, हा हा घे आता असं तिथं बघू. केले सुग्रीवासी नमन, सुग्रीवे दिल्या लिंगण, अंगदे सुग्रीवा समाधान, सुख संपन्न श्रीरामे. प्रभू श्रीरामाला नमस्कार केल्याच्या नंतर ज्येष्ठ कोण होते तिथे? अंगदाचे चुलते जे आहेत सुग्रीव त्या ठिकाणी होते. सुग्रीवाला सुद्धा नमस्कार या अंगदाला घातलेला आहे. आणि अंगदाला ज्यावेळेस सुग्रीवाचा नमस्कार केला त्यावेळेस सुग्रीवाला सुद्धा आनंद वाटलं. कारण का आता पुतण्या होता, पुतण्याला जवळ घेतलेला आहे आणि प्रेमानं मिठी मारलेली आहे. त्यावेळेस अंगदाच्याही मनामध्ये आनंद झाला आणि इकडं सुग्रीवाच्याही मनामध्ये आनंद झाला. आणखी काय म्हणतात? सुग्रीवे करविले वाली घाता, हा दोष ना ठेवे अंगदाचे चित्ता, श्रीरामे उदरीला माझा पिता, त्यासी मुख्य करता सुग्रीव. त्यासी मुख्य करता सुग्रीव. अंगदाला माहिती होतं ना आपल्या वडिलाला कोण मारविला आहे. मारण्यासाठी कोण होता? अगोदर सुग्रीव होता. सुग्रीवानं रामाला बोलवून आणलं आणि वालीचा घात केलेला होता. हे अंगदाला माहिती होतं, पण अंगदाच्या मुखावर आलं का? ते आलं नाही. कारण का तर त्यानं सगळ्या गोष्टी जाणलेला होता. आपल्या वडिलाचं कार्य जे होतं ते कार्य फळाला पण प्रभू श्रीरामानं केलेलं आहे. त्याला लावलं कोण? सन्मार्गाला लावलं कोण? तर सुग्रीवाला लावलेलं आहे. मग सुग्रीवामुळं आपल्याला रामाची भेट झाली, आपल्या वडिलांना मोक्ष प्राप्त सुग्रीवामुळे झाला आहे. त्यामुळे आनंद या अंगदाला सुद्धा झालेला आहे. वाली जन्मशताच्या कोटी,
सुग्रीवे सोडविली ती वेळी श्रीराम सुखाची निजगुणी उभविली रोकडी वाळीने वाळीने पुन्हा उभा केलेला आहे. वाळी कसा होता? अगोदर कितीतरी वर्ष बलाढ्य असा होता. त्याने काय केलं काय नाही सगळ्या गोष्टी ज्ञात होता. पण त्याला मोक्ष मार्गाला लावण्याचं काम कोण केलं? सुग्रीवानं केलं. आणि सुग्रीवामुळं प्रभू श्रीरामानं त्याचा वध केलेला आहे. त्यामुळे त्याला मोक्ष प्राप्त झालेला आहे. ह्या सगळ्या गोष्टी या अंगदानं जाणून घेतलेल्या आहे. आणि अंगदाने विचार मनात केला, जे झालं ते चांगल्यासाठी झालं आहे. आपला उद्धार, आपल्या वडिलाचा उद्धार प्रभू श्रीरामाच्या हाताने झाला आहे. नाहीतर जन्म मरणाच्या फेऱ्यामध्ये आपले वडील आज पण इथंच असते. पण या प्रभू श्रीरामामुळं आणि चुलत्या सुग्रीवामुळं आपल्या वडिलाला मोक्ष प्राप्त झाला आहे. त्याने वैकुंठ गमन केलेलं आहे आणि स्वर्गाच्या ठिकाणी स्थान त्यांना मिळालेलं आहे. हे सत्य जाणून अंगदानं आपल्या चुलत्याच्या आणि प्रभू श्रीरामाच्या पाया पडलेला आहे. आम्ही पावलो श्री रघुनाथा आहे सुग्रीव धर्म तत्वता पित्याहून अधिक चुलता आम्हा समजता उद्धरिले. अंगद म्हणू लागलाय प्रभू श्रीरामाला, आम्हाला आनंद आहे म्हणजे कोणत्या गोष्टीचा? तर सुग्रीव चुलता आहे, तो वडिलांपेक्षाही प्रिय आहे. ज्यावेळेस आपले वडील नसतात त्यावेळेस चुलता कावना पण वडील मानला जातो. तसाच सुग्रीव या ठिकाणी आहे. आणि त्यांच्यामुळं आमचं जेवढं वानराचं कुळ आहे त्यांच्या सगळ्या कुळाचा उद्धार या सुग्रीवानं रामाची भेट घालून दिल्यामुळे झालेला आहे. नाहीतर आम्ही असंच जंगलामध्ये इथंच भटकत राहिलो असतो, आमचा उद्धार झाला नसता. पण प्रभू श्रीरामामुळे आमचा सगळ्याचा उद्धार झाला. हे करता करविता कोण आहे? सुग्रीव आहे. सुग्रीवानं जर ह्या गोष्टी केल्या नसत्या तर आमचा उद्धार या ठिकाणी झाला नसता. म्हणून सुग्रीवाला सुद्धा धन्यता या ठिकाणी हा अंगद देऊ लागलेला आहे. ज्याचे निपावी जे परमार्था तोची माझा सखा पिता सुग्रीवानी परता सखा सर्वता मज नाही. सखा सर्वता मज दुसरा नाही कोणता? जन आम्हाला परमार्थाची गोडी लावली. परमार्थ मिळणं सोपं आहे, पण त्या परमार्थामध्ये नेण्यासाठी कोण लागतो? तो भक्त लागतो. देव असतो देवाच्या ठिकाणी, पण देवाच्या जवळ घेऊन जाणारा कोण असतो? तर भक्त असतो. त्या भक्त कोण आहे? हा सुग्रीव आहे. जर सुग्रीव या ठिकाणी भक्त म्हणून आला नसता तर आमचा उद्धार आमचा झाला नसता. वाळीला मोक्ष प्राप्त झालेला नसता. वाळी असाच भटकत भटकत या ठिकाणी राहिला असता. माझ्या वडिलांचा जो उद्धार केलेला आहे तो सुग्रीवाने केलेला आहे. सुग्रीवामुळं आम्हाला राम भेटलेले आहे आणि रामामुळं आमची कीर्ती पूर्ण जगामध्ये झाली आहे. नाहीतर वानराची कीर्ती झाली नसती. पूर्ण वानराला मोक्ष प्राप्त कशामुळे झाला? फक्त भगवंतामुळे झाला, रामामुळे झाला. म्हणून अंगद या ठिकाणी सुख मानू लागलेला आहे आपल्या जीवाला. सुग्रीवे वंश उतरिला सुग्रीव वानर सुखा अवतरला पुढती सुग्रीवाच्या चरणा लागला अंगद झाला वंदिता. अंगद झाला वंदिता. एवढ्या कारणामुळं अंगदानं काय केलं? आपल्या चुलत्याच्या पाया पडलेला आहे. चुलत्याला ज्येष्ठ मानलेला आहे. चुलत्यामुळंच हा सगळा प्रकार घडलेला आहे. जर चुलत्याला हे योग्य ठिकाणी जर केलं नसतं तर आज आमचा उद्धार झाला नसता. पूर्ण वानर कुळाचा उद्धार माझा एकट्याचा झाला नाही, माझ्या वडिलाचा वाळीचा झाला नाही, तर आमचे जे काही पूर्वज होते आणि जे काही पुढे जन्मणारे आहेत त्यांचा सगळ्याचा उद्धार जर करणारा कोण असेल तर प्रभू श्रीराम आहे. पण प्रभू श्रीरामाला भेटण्याचं काम सगळ्यात मोलाचं काम केले तर माझ्या चुलत्यानं केलं आहे. म्हणून मी माझ्या चुलत्याला साष्टांग नमस्कार घालत आहे असा हा अंगद या ठिकाणी बोलू लागला आहे. आयसे सुग्रीव बोलून अंगदासी दिदले आलिंगन सभेद देश गेला विरून सुख संपन्न श्रीरामे. असं या अंगदानं म्हणल्यामुळं अंगदानं साष्टांग नमस्कार या सुग्रीवाला घातलेला आहे. मग हे असताना दोघं जण एक रूप झाले. जे ह्यांच्या मनामध्ये जे वैर होतं ते वैर समाप्त झालेलं आहे. दोघांनाही चुलत्या पुतण्याला या ठिकाणी आनंद वाटला लागला आहे. एकमेकाच्या मनात जे घर होतं ते घर त्या ठिकाणी नाहीसे झालेलं आहे. आणि दोघं जण प्रेमाने या ठिकाणी मिठी मारून काय बोलू लागले? आय कोणी अंगदाचे वचन सुग्रीवासी आले रुदन अंगदी अंगद वंशासी सुख निदान मी सुख संपन्न अंगदे. अंगदानं ज्यावेळेस या सगळ्या गोष्टी प्रभू श्रीरामाला म्हणू लागला आहे त्यावेळेस सुग्रीव सुद्धा ऐकू लागला. ज्यावेळेस सुग्रीवाने या सगळ्या गोष्टी आपल्या पुतण्याच्या ऐकल्या त्यावेळेस सुग्रीवाच्या मनाला आनंद वाटला आणि म्हणू लागला, काय अंगद माझ्यापेक्षा कितीतरी लहान आहे पण किती मोठ्या गोष्टी करू लागलाय. काय ह्याचं ज्ञान आहे, काय ह्याचं सामर्थ्य आहे असं म्हणून सुग्रीवाच्या डोळ्याला या ठिकाणी पाणी येऊ लागलं आहे. आणि धड 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 सुग्रीव रडून काय म्हणतो ते ऐका.
देखो न्यांगदाचा दळभारू निळादी प्रधान वानरू अवय केला जे जे कारू श्रीरामचंद्र वंदिला. सगळ्याचं रूप पाहिलेलं आहे. अंगदा आलेला आहे. अंगदासोबत कोण कोण आहेत? प्रधान नळ आलेला आहे, नीळ आलेला आहे. कितीतरी प्रधान या अंगदाचे आहेत आणि सगळे मिळवून या अंगदाला इथं घेऊन आलेला आहे. त्यामुळं या सुग्रीवाच्या मनामध्ये आनंद वाटू लागला आहे. खरोखरच काय अंगद असेल, मी जेवढा विचार करत होतो त्याच्याही पलीकडे निघालेला आहे हा अंगद. म्हणून अंगदाला सोबत घेतलं आणि साष्टांग नमस्कार प्रभू श्रीरामाच्या जवळ येऊन अंगदाच्या पाया अंगदाला घेऊन प्रभू श्रीरामाच्या पाया हे दोघ जण पडू लागलेले आहे. एक फळ ठेवी ती रामा पुढे, एक वानर घेऊन ती उडे, सम्मुख बैसुनी रामा पुढे, खाती निवाडी विटंबिते. अंगद बाजूला सरलेला आहे, जास्त आसनावर बसलेला आहे. समोर वानराचं पूर्ण सैन्य उभं टाकलेलं आहे. एक येऊ लागला आहे, फळ घेऊन प्रभू श्रीरामाच्या पुढे आणून ठेवू लागला आहे. ठेवल्याबरोबर राम ज्यावेळेस त्याला हात लावायचा प्रयत्न करू लागले त्यावेळेस दुसरा वानर यायचा आणि ते फळ उचलायचं. हे तिसऱ्याला द्यायचा. असे प्रकार हे सगळे वानर एकमेकांमध्ये खेळ खेळू लागले आहेत. आणखी प्रभू श्रीरामाच्या पुढे हे वानर काय करतात? वाकुल्या दाविती रामा पुढे, डोळे मिचकाविती लक्ष्मणा पुढे, सुग्रीवा धुडकाविती रोकडे, नाचे उडती किळकिळीत. काय झालं होतं? सगळ्याच्या मनामध्ये दुःख होतं त्यावेळेस. म्हणून हे वानर त्या ठिकाणी पुढे गेलेले आहेत, खेळ खेळू लागले आहेत. एक जायचा उगाच काहीतरी डावचायचा, दुसरा जायचा लक्ष्मणाच्या पुढे जायचा आणि डोळे मिचकवायचा. एकमेकाला वाकुड्या दाखवल्या आहेत. प्रभू श्रीरामाला, लक्ष्मणाला, अंगदाला. हे जे वानर सैन्य जमलेलं होतं, की वानर सैन्यापैकी एक दोन यायचे पुढं आणि वाकुड्या दाखवायचे. काही फळं ठेवायचे, खावा म्हणून द्यायचं आणि दुसरं यायचं ते फळ घेऊन जायचं. अशा नाना प्रकारचे खेळ त्या ठिकाणी करू लागले आहेत. आणि प्रभू श्रीरामाला, लक्ष्मणाला आणि तिथं जमलेल्या जेवढे ज्येष्ठ होते तेवढ्याला हे वाकुड्या या ठिकाणी दाखवू लागलेले आहेत. श्रीराम हरवणी सीता, ऐसा ऐसा रडत होता, हुसका हुसकी होई स्फुंदता, पडे मुठशीत सीते सीते. आणखीन काय करू लागले तर वानर? पळत यायचा एक जण, या रामाच्या पुढे उभं टाकायचं आणि सीता 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 म्हणायचं. तर दुसरा वानर यायचा, नीली 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 रावणा नीली रावणा नीली रावणा नीली म्हणायचं. तिसरा पळत यायचा वानर आणि तिसरा म्हणायचा माझी सीता कुठे गेली, माझी सीता कुठे गेली, कुठं आहे सीता तू, कुठं आहे सीता तू. असे काही वानर यायचे आणि तिथं रामाच्या पुढं नाना प्रकारचे वाकुड्या त्या ठिकाणी दाखवावं. म्हणजे रामाला या ठिकाणी कसं वाटावं की आता या ठिकाणी आपल्याला सीतेकडे जायचं आहे, हा फास या ठिकाणी व्हावा. म्हणून वानर या रामापुढे येऊन वाकुड्या दाखवू लागलेले आहे. वानर चेष्टा श्री रघुनाथा देखुनी खदखदा हसता 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 सौमित्र मूर्छित चेष्टा उक्त वानर. आता एवढा खेळ नाटक या ठिकाणी चालू झालेलं होतं. त्यावेळेस प्रभू श्रीराम बघू लागले इथं. रामाला हसू येऊ लागलं आणि रडूही येऊ लागलं. काय बोलावं या वानराला काही समजलं गेलं. लक्ष्मणाला सुद्धा वाईट वाटू लागलेलं आहे. ज्यावेळेस वाकुड्या दाखवू लागले त्यावेळेस त्यांना सुद्धा या वानराला आनंद वाटू लागलेला आहे. आपण रामाला खेळू लागलो, आपण रामाला हसवण्याचा प्रयत्न करू लागलो, असं या काही वानराला वाटू लागलेला आहे. असं वाकुड्या सगळे वानर तिथं दाखवू लागलेले आहेत. देखो निवानराचा भार सुखी झाला, श्रीरामचंद्र तवय होनी पवन पुत्र, केला नमस्कार श्रीरामा. सगळ्याचा भार त्या ठिकाणी चालू आहे. जेवढे वानर होते वानर खेळ खेळू लागलेत, वाकुड्या दाखवू लागलेत, फळं आणून ठेवू लागलेत, काही फळं उचलून घेऊ लागलेत. जशी चेष्टा मस्करी आपण करतो तशा प्रकारे चेष्टा मस्करी ह्या भगवंताची म्हणजे प्रभू श्रीरामाची हे वानर घेऊन करू लागले आहेत. असा खेळ कितीतरी वेळ चालल्याच्या नंतर तिथं जे हनुमंत होते हनुमंतानं पाहिलेलं आहे. आता वेळ आपल्यापाशी कमी आहे म्हणून हनुमंत उठले आणि प्रभू श्रीरामाला येऊन नमस्कार घालून काय म्हणतात ते ऐका. सुग्रीवा सांगे निज निवाडे, सकळ सैन्य एकीकडे, न तुके हनुमंताचे निपाडे, अति बळगाडे हनुमंताचे. सुग्रीव सुद्धा समोर आलेला आहे आणि सुग्रीव प्रभू श्रीरामाला सांगू लागलेला आहे, रामा आतापर्यंत तुम्ही हे आपलं सैन्य पाहिलं, हे अंगदाला युवराज बनलेलं पाहिलं, अंगदाचं सामर्थ्य सुद्धा तुम्ही पाहिलेलं आहे, किती बलिष्ठ तो आहे हे सुद्धा तुम्ही जाणलेले आहोत. पण आता सगळ्यात महत्वाची गोष्ट मी सांगतो ऐका. तर काय एवढं जे वानर सैन्य आहे ह्यांच्या ताकद एकीकडं आणि एकटा हा हनुमंत आहे. ह्या हनुमंताचं ताकद एकीकडं, हनुमंत खूप सामर्थ्यशाली आहे रामा, असा हा सुग्रीव प्रभू श्रीरामाला म्हणू लागलेला आहे. हनुमंताच्या बळा पुढे
सकळ सैन्य ते बापुडे पोडिले रावचे जाभाडे रवी या पुढे चळी कापे. आणखी काय सांगू लागला सुग्रीव? सांगू लागला रामा तुम्हाला हा हनुमंत दिसतोय पण दिसतोय तेवढा हा लहान नाही. त्याचं काय सामर्थ्य आहे आणि काय नाही मला माहिती आहे. काय झालेलं होतं एवढं जे सैन्य आहे ही सैन्य एका साईडला आणि हा हनुमंत एका साईडला. हनुमंताचा विचार जर या ठिकाणी केला खरी ताकद जर आपण पाहिली तर हे जेवढं वानर गण आहे पद्म 18 पद्म वानर जे आहेत त्यांच्या या हनुमंताच्या समोर एकदम शून्य आहे. काहीच नसल्यासारखे आहेत एवढी या हनुमंताची ताकद आहे. एवढी ही कीर्ती हनुमंताची आहे. जेवढा राहू आहे ना राहू आणि केतू त्यांचं जाबाड सुद्धा या हनुमंतानं लहानपणी फोडलेला आहे. म्हणून हा सुग्रीव रामाला सांगू लागलेला आहे. आय कोणी सुग्रीवाची मात श्रीराम झाला विस्मित आतुर बळी हा हनुमंत श्री रघुनाथ स्वय जाणे. आता एवढ्या गोष्टी राहूचं थोबाड या हनुमंतानं फोडलेला आहे. अशी गोष्ट सांगितल्याबरोबर रामाला आश्चर्य वाटलं. असं काय म्हणले? एवढं सामर्थ्य या हनुमंतामध्ये आहे का? खरोखरच आहे का? मग ठीक आहे म्हणले हा हनुमंत जो आहे तो सीता शुद्धीसाठी आपल्याला सहकार्य करेल. ठीक आहे पण काय केलं काय झालं आणि कशामुळे हा हनुमंत या ठिकाणी बसलेला आहे हे मला पूर्णपणे सांगा. असा हा प्रभू श्रीराम विस्मय झाला. चक्र पडलेला आहे. आता कसं करावं लागलं आणि काय नाही कशामुळे झालं असेल हा हनुमंत असा का झाला असेल हा विस्मय हनुमंत या प्रभू श्रीरामाच्या मनाला पडलेला आहे. असता निज सखा हनुमंत तुझा साधा वया कार्यार्थ वाळीचा केला नाही घात तो वृत्तांत मज सांगे. प्रभू श्रीरामानं सुग्रीवाच्या गोष्टी ऐकलेल्या आहेत की हनुमंत खूप बलशाली आहे. खूप ताकद आहे याच्या अंगामध्ये. या राहूचा सुद्धा थोबाड या हनुमंतानं फोडलेला आहे. असं ज्यावेळेस प्रभू श्रीरामानं ऐकलं त्यावेळेस प्रभू श्रीरामाच्या मनामध्ये शंका निर्माण झाली आणि प्रभू श्रीराम सुग्रीवाला म्हणू लागले सुग्रीवा तू म्हणतोस ठीक आहे मी मान्य करतो. मग काय झालं? ह्याच्या अगोदर ज्यावेळेस वाळीनं तुझ्यावर प्राणघातक हल्ला केलेला होता त्यावेळेस वाळीला या हनुमंतानं का मारलं? तुझा सखा आहे हनुमंत, तुझा सोबती आहे, तुझा प्रधान असल्यासारखा आहे. मग इतके दिवस तू त्याच्या सोबत होता त्यानं तुझ्या सोबत होता. तुम्ही दोघ जण दोस्त आहोत. मग तुझा कैवार घेऊन वाळीला आजपर्यंत कस काय या हनुमंतानं मारलं नाही ते मला सांग आधी असं प्रभू श्रीराम म्हणू लागले. ऐसे पुसता सुग्रीवासी तव ते आला अगस्त ऋषी देखून सकळ वानरासी भेटे विशेष श्रीरामा. असं ज्यावेळेस प्रभू श्रीराम या सुग्रीवाला विचारत होते त्यावेळेस काय झालंय अगस्त्य ऋषी जे आहेत ते ऋषी त्या ठिकाणी स्नानासाठी आलेले आहेत. कुठं? या पंपिकेच्या ठिकाणी. तिथं स्नानासाठी अचानकपणे अगस्त्य ऋषी आले आणि अगस्त्य ऋषीला प्रभू श्रीराम बोलावून घेतात आणि काय विचारतात ते ऐका. पूर्व विशेषी स्नानासी पंपे आला अगस्त्य ऋषी देखून या श्रीरामासी आला उल्हासी भेटावया. या दोघांची चर्चा चालू होती कुणाची? सुग्रीवाची आणि प्रभू श्रीरामाची. तोच क्षण त्याच क्षणाला योगायोगानं अगस्त्य ऋषी या ठिकाणी आलेले आहेत. पंपा तीराच्या ठिकाणी स्नानासाठी त्यांचं रोजचं येणं जाणं होतं. त्यांनी त्यांच्या नियमाप्रमाणे त्या नदीवर आले आंघोळीला. मग आंघोळ झाली. आंघोळ करून ज्यावेळेस हे बाहेर निघाले त्यावेळेस प्रभू श्रीराम सुग्रीव आणि बलाढ्य असंख्य असं पद्म 18 पद्म वानर जे होते ते सगळे त्या ठिकाणी बसलेले दिसले. त्यावेळेस अगस्त्य ऋषीच्या मनात आलं की आपण जावं आणि प्रभू श्रीरामाची भेट घ्यावं. म्हणून अगस्त्य ऋषी प्रभू श्रीरामाकडे निघालेले आहे. ऋषी सदेवनी सन्मान श्रीरामे केले अभिवंदन मग बैसवनी सावधान केला प्रश्न श्रीरामे. अगस्त्य ऋषीला पाहिलेला आहे येऊ लागले प्रभू श्रीरामाकडे. पाहिल्याबरोबर रामाची आणि अगस्त्य ऋषीची भेट झाली आहे. दोघांची एकमेकाला नजरानजर झालेली आहे. पाहिल्याबरोबर प्रभू श्रीराम आसनावर उठले. अगस्त्य ऋषीला नमस्कार घातला आणि बोलवून घेतलं जवळ. जिथं आसन होतं त्या आसनाच्या ठिकाणी बसवलेलं आहे. अगस्त्य ऋषीची षोडशोपचाराने पूजा केली आणि त्यानंतर प्रभू श्रीराम अगस्त्य ऋषीला काय म्हणून विचारतात ऐका. सुग्रीव सखा हनुमंत असता तुर्बळी वीर्यवंत वाळीचा केला नाही घात तो वृत्तांत मज सांगे. सुग्रीव बाजूलाच ठेवला. अगस्त्य ऋषी ज्येष्ठ आहेत त्यांनी आलेले आहेत तिथं. त्यांना पाहिल्याबरोबर प्रभू श्रीरामानं बोलावून घेतलेलं आहे. आसन दिलेलं आहे आणि बोलावून घेऊन प्रभू श्रीराम त्यांना विचारू लागलेले.
सुग्रीवाचा मित्र कोण आहे? हनुमंत आहे. इतके वर्षापासून लहानपणापासून आजपर्यंत हनुमंत या सुग्रीवासोबत आहे. मग एवढा बलशाली तर आहे म्हणता, तर मग त्यानं वाळीला का मारलं नाही? वाळीचा त्या ठिकाणी काय या दोघांच्या मध्यस्थी केली नाही? यांचं जे भांडण होतं तर हनुमंतानं का सोडवलं नाही? वाळीचा घात अगोदरच येण्याच्या अगोदरच वाळीला मारायला पाहिजे होतं. कारण का तर हा सुग्रीवाचा दोस्त होता. खरं काय खोटं काय सगळंच माहिती होतं. पण हनुमंतानं का असं केलं नाही? मला या गोष्टीचा निर्वाळा करा, असं अगस्त्य ऋषीला प्रभू श्रीराम सांगू लागलेले आहे. हनुमंताचे जन्म कथन नारदे सांगितले संपूर्ण, ते मी सांगेन आपण सावधान अवधारी. सावधान अवधारी प्रभू श्रीरामाला अगस्त्य ऋषी म्हणू लागले, तर रामा तुम्ही जे म्हणता ना त्या गोष्टी ठीक आहे, मी सांगतो तुम्हाला काय झालेलं आहे. मलाही ह्या गोष्टी माहिती नव्हत्या, पण मला नारद मुनीनं सांगितलेलं आहे. काय झालं होतं, कसं झालं, काय झालं. नारदाची माझी सहज भेट झाली. त्यावेळेस नारदानं मला सांगितलं की ज्या वेळेस हनुमंताचा जन्म झाला आणि जन्म झाल्याच्या नंतर हनुमंताचं काय झालं काय नाही हे सगळा मुळापासूनचा वृत्तांत जो मला नारदानं सांगितला तो मी तुम्हाला सांगतो रामा, असे अगस्त्य ऋषी म्हणू लागले आहे. हनुमंताचे जन्म कर्म बाळपणी अति पराक्रम, कथा रम्य मनोरम श्रोता संपूर्ण श्रीराम. प्रभू श्रीरामाला अगस्त्य ऋषी म्हणू लागले तर जन्मापासूनचं कथन जे आहे ते एकदम सुंदर असं वर्णन केलेलं आहे. जसं मला नारद मुनीनं सांगितलेलं आहे जशास तसं मी तुम्हाला सांगतो. कितीतरी गोष्टी या हनुमंतानं लहानपणी केलेल्या आहेत. काय केलेल्या आहेत, कसं केलेलं आहे, लहानापासून आजपर्यंत जे काय झालेलं आहे त्या हनुमंताची शक्ती का वाढली, का क्षीण झाली, तो कुठं गेला होता, काय केला, या राहूचं थोबाड का फोडलं गेलं, कसं फोडलं गेलं, हे सगळं मुळापासून कथन मी सांगतो ती तुम्ही नीट लक्ष देऊन ऐका, असं प्रभू श्रीरामाला अगस्त्य ऋषी म्हणू लागले आहे. हनुमंताचे बाळ किराण ग्रासू गेला रविबिंब पूर्ण, ते कथा परम पावन एका जनार्दन विनवित. एका जनार्दन विनवित मी विनंती करतो तुम्हाला. हनुमंताचं जे पूर्वीपासूनचं कथन आहे, हनुमंताचा जन्म झाला कसा आणि तो गेला कसा, तो सूर्याला गिळण्यासाठी कसा गेला, कशामुळे गेला, त्याला काय खायचं होतं, आईनं काय सांगितलेलं होतं, हे सगळं जे कथन आहे मला नारद मुनीनं सगळं सांगितलेलं आहे. आणि तोच मी तुम्हाला सांगणार आहे. तो एकदम पावन आहे, एकदम पवित्र आहे आणि ते ऐकल्यावर आपल्या सुद्धा कानाला गोडी लागल्याशिवाय राहणार नाही आणि त्याचं फळ सुद्धा आपल्याला मिळण्याशिवाय राहणार नाही, असं अगस्त्य ऋषी प्रभू श्रीरामाला म्हणू लागलेले आहे. रामायणीचा एक एक श्लोक वेदशास्त्राहून अधिक, एकले रामायण एक होय छेदक जन्म मरणा. एक एक रामायणाची ओवी जी आहे ती एक एक ओवी एक एक श्लोक पूर्ण हनुमंताला धरून आहे. एक एक श्लोक जर आपण पाहिला तर त्याचं पुण्य आपल्याला लागण्याशिवाय राहणार नाही. एक ओवी जर आपण आपल्या कानानं ऐकली तर त्याचं सार्थक आपल्याला भेटल्याशिवाय राहणार नाही, त्याचं पुण्य आपल्याला भेटल्याशिवाय राहणार नाही. असं हे रामायण या ठिकाणी आहे, हे मी तुम्हाला सांगतो ऐका, असं ते म्हणू लागले आहे. ऐसी रामायणाची कथा अगस्ती वक्ता श्रीराम, श्रोता जन्म प्रयोग हनुमंता होय सांगता ऋषीवर्या. होय सांगता ऋषीवर्या. ऋषी या ठिकाणी सांगू लागले तर जन्माचं कथन हनुमंताच्या. हनुमंतानं काय केलंय, हनुमंत कुणापासून कसा तयार झाला आणि कुणाच्या उदरामध्ये जन्म घेतला, फळ कुठं होतं, कोण नेलं आणि कोण खालं आणि कुणाच्या गर्भामध्ये हा जन्म घेतला, त्याचा पिता कोण, माता कोण, त्याचा पालनहार कोण, त्याला वाचवलं कोण, त्याला मारण्याचा प्रयत्न केला होता कुण कुण, ह्या सगळ्या गोष्टी मुळापासून आजपर्यंत पूर्ण मी सांगतो रामा. हे तुम्ही लक्ष देऊन ऐकायचं आहे. सांगू लागलेत कोण, ऋषी. ऐकतोय कोण, प्रभू श्रीराम. बघा किती गोष्ट आहे. ऐकणारे राम आहेत, सांगणारे ऋषी आहेत आणि कथा कुणाची आहे, हनुमंताची आहे. हे ऋषी सांगू लागले तर ऐकू लागलेत प्रभू श्रीराम काय सांगतात ते ऐका. स्वस्ति श्री भावार्थ रामायण किष्किंधा कांडे का कार्तिकाय सुग्रीव सेना श्रीराम दर्शना नवमाध्याय गुडा. पुंडलिकावर जय विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, सीता कांत स्मरण जय जय राम, महारुद्र हनुमान की